मनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। जिल्हा परिषद निवडणुकीतील हार जीत पेक्षा कमी कालावधीत मिळालेले लोकांचे प्रेम महत्त्वाचे आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अभयदादा जगताप यांनी व्यक्त केले। कातरगडाव येथील कात्रेश्वर मंगल कार्यालयामध्ये आयोजित आभार मेळाव्यात ते बोलत होते। यावेळी ज्येष्ठ नेते प्राध्यापक अर्जुनराव खाडे, डॉक्टर महेश गुरव, उपसभापती विजयराव शिंदे, नाना पुजारी, प्राध्यापक सदाशिव खाडे, अजय सानप, मकरंद बोडके, डॉक्टर प्रशांत गोडसे, शकील मुजावर, रवींद्र खाडे, तानाजी बागल, जयकुमार बागल, मुन्ना खाडे, शंकर फडतरे, पंढरीनाथ खाडे, राहुल निकम, अर्जुन दुबळे, धनाजी चव्हाण, सुनील खाडे, शशिकांत देशमुख, जयवंत खाडे, धनाजी लवळे यांची प्रमुख उपस्थिती होती। अनेक माणसं जोडता आली। श्री जगताप म्हणाले, निवडणुकीत मोठे पुढारी एका बाजूला राहिले तरी सर्वसामान्यांच्या पाठबळावर चांगली लढाई झाली। पडलो तरी लढल्याचे समाधान आहे। निवडणुकीत पराभव झाला म्हणून आपण थांबणार नाही। आगामी काळात जातीपातीच्या राजकारणाला मूठ माती देऊन विचारावर आधारावर संघटना बांधणी करणार आहे। या संघटनेच्या माध्यमातून शासनाने घेतलेल्या चुकीच्या निर्णयाविरोधात प्रसंगी रस्त्यावर उतरण्याची तयारी ठेवली आहे। मजबूत संघटना बांधणी करून चुकीचे काम करणाऱ्यांना जाब विचारला जाईल। जिल्हा परिषदेप्रमाणेच आगामी काळात होणाऱ्या ग्रामपंचायत सोसायटी निवडणुकीतही पूर्ण ताकदीने लढणार असून शिवशाहू फुले यांच्या विचाराने काम करणाऱ्या लोकांना निवडणुकीत बळ देणार आहे। तर 2029 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत कोणता पक्ष उमेदवारी देऊ अथवा न देऊ, मी जनतेचा उमेदवार म्हणून निवडणुकीत उभा असणार। अजून जनगणना झाली नाही, त्यामुळे खटाव माण हे 2 मतदारसंघ स्वतंत्र होण्याची शक्यता कमी आहे। जरी मतदारसंघाचे विभाजन झाले तरी दोन्ही ठिकाणी आपल्या विचाराचे उमेदवार रिंगणामध्ये असतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला। या मेळाव्यात अनेक वक्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मोठ्या पुढाऱ्यामुळेच अभयदादांना पराभव पत्करावा लागला असा आरोप केला। पराभव झाला म्हणून खचून न जाता अभयदादांनी जिल्हा परिषद गटाबरोबर अन्य भागात सक्रिय राहून ग्रामपंचायत सोसायटीच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांना पाठबळ देण्याची मागणी केली। यावेळी अभयदादांनी विधानसभेला उमेदवारी करण्याची मागणीही करण्यात आली। याबाबत स्वतः जगताप यांनी आवाहन करताच उपस्थित कार्यकर्त्यांनी हात वर करून दुजोरा दिला। आणि सुरुवात करूया। आणि दुसरीकडे आमचे अर्जुन भाऊ दुसरे खासदार त्यांनी सल्ला दिला की जरा दमाने घ्या, पुढे काय काय होते बघूया। तुमचं काय मत आहे? अगदी बरोबर आहे। कोणाला कोणाला वाटतं उभं राहायचं? हात वर करा। बघा, मी आजच सांगतो तुम्हाला, मी आहे मग समोर 1 जण राहू द्या नाहीतर 10 जण राहू द्या, 2029 ला मी आहे। त्याच्यामुळे आजच सांगून टाकतो, कोणीही उभं राहायचं त्यांना राहू द्या। कुठला पक्षाने आपल्याला तिकीट देऊ द्या नाही देऊ द्या, तिकीट आपलं जनतेच्या हातात आहे आणि जनतेनं मला दिलेलं आहे। जनतेनं मला सांगितलं उभं राहा, मी भेट नाही कोणाला, मग कोणी सांगू आहे ना तयारी? काय म्हणलं? आवाज येईना? आवाज येईना होय? आवाज 2029 ला। अभयदादा निश्चित राहा। आपल्याला काय दिवस आपल्या दोन्ही काँग्रेसचं एकीकरण होतंय का? ते दोन्ही पक्ष आपले फुटलेले एकत्र येत आहेत का? हे आपल्याला पाहावं लागेल आणि त्यानंतरच विजयराव आपला निर्णय करावा लागेल। आज आपण गडबड करून, फार मोठी भाषणं करून किंवा आणखी काय करून भूमिका बांधणं बरोबर ठरणार नाही। भूमिका आपण नक्की घेणार आहे, आपली दिशा ठरली। खटाव तालुक्यातल्या कुठल्याही जिंकलेल्या माणसानं विजयी मेळावा घ्यावा आणि एवढी गर्दी जमवून दाखवावी, त्यांची पाठ थोपटू आपण। एवढा कोणाच्या दम नाही। आपले कॅमेरे जर चालू असतील आणि ऑनलाईन असेल तर त्यांना जरा दाखवा
की अभयदादा जगतापांच्या पाठीमाग, त्या विचाराच्या पाठीमाग ही जनता कशी उभी आहे. आणि ही आभार मेळाव्याची सुरुवात नसून येणाऱ्या विधानसभेची सुरुवात दादा तुम्हाला जाहीर करावी लागेल. याचं कारण असं आहे, या हुतात्म्याच्या रक्ताने पावन झालेला हा तालुका आहे. या तालुक्यात त्यावेळेला आम्ही छताडावर गोळ्या घेणाऱ्यांचे वारसदार आहोत. हिथं आता दादागिरी, तुमची हुकुमशाही आम्ही चालून देणार नाही. गावागावातील लोक पेटलेले आहेत, लोकांना जनतेला सगळं समजलेलं आहे. तांत्रिक आपला पराभव होऊ देऊ, निवडणुकीत हार जीत असतील, परंतु आता आपण आज संकल्प करायचे. येणाऱ्या मगाशी सांगितल्याप्रमाणे ग्रामपंचायत निवडणुका असतील, सोसायटीच्या निवडणुका असतील, ताकदीनं आपल्याला लढायचे. एकमेकात गटतट मतभेद ठेवायचे नाही. सगळे आपण कुटुंबातले असल्यागत जीवाभावाने या. आत्ताच्या निवडणुकीत वेगवेगळ्या संघटनेत काम करणारी, वेगवेगळ्या पक्षात काम करणारी, परंतु जे उगम आहे, ज्या विचारधारेला ताकद देण्याचं काम आहे, हे अभयदादा करताय. आणि त्यामुळं तुम्ही आपसातले मतभेद विसरून येणाऱ्या ग्रामपंचायतीला, सोसायटीला आपापसातले मतभेद विसरा, पार्टी स्ट्रॉंग करा. आणि तुम्ही कात्रकाटाव जिल्हा केला तर आम्हाला तालुक्याच्या, खटाव तालुक्याच्या बाकीच्या भागात लक्ष घालता येईल, मान तालुक्यात लक्ष घालता येईल. पण बालेकिल्ला आपला मजबूत असला पाहिजे. हा खेद आहे की 8 दिवसांमध्ये आपल्याला सर्वांपर्यंत पोहोचता आला नाही पाहिजे. पण येणाऱ्या ग्रामपंचायतीला, सोसायटीला तुम्ही दाखवून द्या की ह्या निकाल होता ते थोडीशी चुकबुल होती, हे तुम्ही निकालाच्या माध्यमातून दाखवून द्या. बऱ्याचशाच गावामध्ये बरेच आपली पार्टी चांगली उभी राहिलेली आहे. आणि अतिशय ज्या बऱ्याच गावचे युवक कार्यकर्ते आहेत त्यांनी अतिशय चांगलं केलेलं आहे, वाखाणण्याजोगं काम केलेलं आहे. प्रतिनिधी शरद कदम. आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.